ह्या रूप जर अगोदर सुरुवातीला रूपवळीत असताना बुवा तर कोण तुझ्या विरोधात बोललो नसतो. लक्षात घे. तू ज्या पद्धतीत तर करून बघी होतस, बॉदरेशन करून बघी होतस ना, त्या लोकांना स्वीकारले नाही लोकांनी, म्हणून तुझ्या लोक उलटं बोलले. लक्षात घे. आणि तुका जेव्हा लक्षात येईल की आता ना ह्या माझं रूप माझा बदलू पाया, तेव्हा त्यांनी रूप आता गजराच्या माध्यमातून बदललं आणि आता तो काहीतरी कायावर येईल. आणि ही खरी गरज आहे बुवा. मग मी काय केलेलं आहे ना, बदल्याची भूमिका ती तू जा, म्हणजे मान मनात अगर नको म्हणून मागा त्याच्याशी देणं घेणं नाही, पण तुका त्या लेवलीत आणलंय मी. लक्षात घे. तुझी बाजू घेऊ. लक्षात येईल. ह्या मायबाप प्रेक्षकांनी या तू बोलू नकोस मध्ये, तू ह्या एक लक्षात घे. चिडू नकोस. ती गरज लागली तुका आणि आता तू कुठेतरी तू लेवलेत, बरोबर ना. आणि आता तू कुठेतरी लेवलीत येलस आणि त्या कुठेतरी मग तू स्टेबल झालंस. तुझ्या माहितीचा कोण तो बोललो ना, बरोबर ना. खडे बोलत तो म्हणाला की वागदेकर नका बोलू शकले नाही. अजून गजर संपलो आपण, आता गजरात खरा, बरोबर ना. त्यानं असं याने असं सांगितलंय की मी तरी सांगितलं बाबा तुमचा स्वर लागत नाही, तर तुम्ही सांगितलं की आवाज बसलेला आहे म्हणून. ठीक आहे, मला मान्य. पण त्याने त्याच्या पुढे जाऊन लोक बोल असं सांगितलं की सा रे ग म प ध नि सा, जी ज्या माझ्या मी शिष्यांका शिकवतोय ता तू म्हणून दाखव, असं त्यांनी सांगितलं. नाही हे तो विचार बुवा आपण हातान उपयोगाचा नाही तुका अठरा. लक्षात घे. ह्या लागत नाही. हातारायला विषय मी बोलणार बुवा काय नाही कानडा नारायण, बरोबर. आता बुवा कॅनडा नाही, कधीही ते कोण ऍक्सेप्ट करणार नाही. कानडाच का एक पांडुरंगाचा भक्त भानुदास, तू सांगितलं ना भानुदास आणलं. पांडुरंगाचा भक्त जो पांडुरंगाचं कीर्तन करून त्या अनागोंदी राज्यामध्ये तो आपलं पोट भरत असे. त्या तिथल्या राजा आणि त्यांना भक्ती म्हणजे त्या आपल्या देवीच्या देवळात त्या का नाही, त्या पांडुरंगाच्या भक्तात कीर्तन करूसाठी एवढं छान कीर्तन करायचं होतो. आणि त्याने कीर्तन झाल्यानंतर त्या राजाने सांगितलं बघ माझ्या राज्याचं माझ्या देवीचं ऐश्वर्य बघ. तेव्हा त्या पांडुरंगाच्या भक्तांना त्या कीर्तन करून असं सांगितले त्या राजा, अरे हे तू ऐश्वर्य सांगतोस ना त्या देवीचा, ती देवी माझ्या पांडुरंगाकडे झाडू मारता, पांडुरंगाकडे झाडू मारण्याचं काम करता. तो म्हणता काय हे खरं? तो म्हणाला चल. मग खरा खोटा करूसाठी ना तो राजा पांडुरंगाकडे गेलो आणि बघितल्यानंतर पहाटेच्या वेळेस ती जी देवी होती अनागोंदी राज्यातली ती देवी होती ना, ती पांडुरंगाकडे झाडू मारताना त्यांना बघितली. तेव्हा त्याला समजलं की माझ्या देवीपेक्षा पांडुरंगाचं महात्म्य केवढं आहे. त्या पांडुरंगाचं तेज घेऊन तो तिकडे गेलो अनागोंदी कर्नाटकात. आणि ज्यावेळेस भानुदासाने बघितलं की पांडुरंगामधलं माझं काहीतरी रजोत्तम सत्व काहीतरी गुण कमी आहेत, कोणी नेले लक्षात आले तर ते कर्नाटकात नेले, ते त्यांनी घेऊन नेले पांडुरंगात, म्हणतो कानडा. आणि भानुदास त्याच्यानंतर त्यांची एकनाथ महाराज ही चौथी पिढी आहे. त्यामुळे कॅनडा वगैरे हे असल्या गोष्टी माझ्याशी तर बोलत नको तुझ्या माहितीसाठी. आणि काय चलाव का या देवाचे विषय चालू तुम्ही बोल बोला तो विषय नाही. हे विषय कसं आहे बोल सांगितलं की सगळेच विषय मस्करीचे नाही चालत. हे पांडुरंगाचे ज्याचा आपण रूपाचं ध्यानाचा अभंग घेतो ना त्याचा विषय त्याची चेष्टा करतात. कॅनडा म्हणतात त्याच्यावर विषय येलो तो कॅनडा नाही. त्याच्यानंतर बोनी तो अभंग सुद्धा म्हटला मी कानडा राजा पंढरीचा. आणि तू सांगतो बुवा कॅनडा तर जरा पुस्तक दाखव ना तू सांगतो ना माझ्याकडे आहे पुस्तकात दाखव तू. जसं थाऱ्या राडलं ना तू तसं मी तुका थाऱ्या राडू शकतो असं समजू नकोस. तर बोलणारे एकापेक्षा एक भरपूर पडले जायचं, कोण कमी नाही लक्षात घे. त्याच्यात आता समजा 4 लोकांनी पैसे नाही दिले असतो तो अजून चिन्ह होतो, तो फक्त पैसे दिल्यानंतर तो थारावत होतो. पण आता हो ह्या देवळात ते भारी पण काय त्याची वाक्य आहेत बघा ना. अरे ज्या परमेश्वराच्या भगवंतासाठी तू भजन करू केलं त्याच्यावर तुझा विश्वास नाही लोक आहे. आणि तुझी काय वाक्य आहेत माहिती आहे काय? बारी फेल जाय ह्या देवळात असा तू बोललस. बारी फेल. अरे ज्या ह्या बुवा गावराई देव हा गांगोबा देव आहे बरोबर ना, किंवा गिरोबा देव आहे त्या देवळामध्ये तू येऊन सांगतो म्हणजे त्याच्यावर तुझा विश्वास नाही. आणि त्याच गिरोबान तुका उचलून धरून तुझी बारी त्या आमच्या लेवलला कुठेतरी आणली बुवा. यात ठीक आहे वर वर होतो का नाही एक लक्षात घ्या. असू दे
माझ्यावर 100%. ह्यो त्याका झालेलो माज ह्यो माज ना. तो सांगता तो मगाशी सांगितलं की काय धृतराष्ट्राक हाय लागली त्याका हाय म्हणत नाही. तो शाप मिळाला त्याका. तू जशी माझी ती पक्ष्यांचा तसं आंदोलन केलंस तसं तू पण आंदोलन होशील. तसं तो भीष्म तो मरापर्यंत बाणावर त्याका ठेवलेलो होतो आडवो. बरोबर ना. त्या भीष्मात त्याका पण कोणाचा तरी शाप होतो म्हणून तो तसं तो आंदोलन झालेलो. पण धृतराष्ट्र त्याका तो शाप होतो ती हाय नाही. आणि तुका झालेलो आहे माज. ह्या कलियुगात कोणाचा शाप लागायचो नाही. मी तुका आता शाप दिलोय जा तू कोणतरी शिळा सुखी राहा. तो शाप उपयोगाचा नाही. इथे ह्या कलियुगात प्रत्येका कर्म फेडूचं लागतं. लक्षात घ्या. कोणाच्या शापान कोण मरत नाही. प्रत्येकात असं फेडूचं लागतं. पण ह्या बुवा ह्या गिरोबाची महती अशी आहे. इथे गिरोबाचं चरित्र असा बुवा की इथे तळी आहे. एक 70-80 वर्षापूर्वीची तळी. त्या देवाची प्रचिती घेतल्याने ना तर तळीवर एका तळीवर वाघ आणि गाय एका तळीमध्ये पाणी पिलेले तो पूर्वजांचा इतिहास लक्षात घे. आणि तू येऊन तुझं बरोबर ना हे इतिहास आहे. त्यामुळे तू जरी किती उडालो तुका मात झालो तरी तुका वार्तेकरावर मिळून घेऊन त्याचा काट न मारता त्याच्यावर चला लक्षात. वार्तेकर बरोबर सारे का मग बरोबर हा. आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही जे काय असणार आम्ही ते शिवे बिवे ह्याला ती दिली आणि हे 4 वेळा तोंडात ह्याला तुझ्या तोंडातून 4 वेळा येईल. तू ही शिवी दिली ती येतं नाही ना वाचलेली. मग तुझा पण तोंड सेम झाला ना बुवा. त्याला शिवी दिली पण तुझ्या मुखावाटी ती 4 वेळा येईल. मग तू त्याच्यापेक्षा हो तू भारीच असो तुझ्यापेक्षा वर जाऊ तुझ्या वर गेलो. तू एकदा म्हटलं त्याने 4 वेळा म्हटलं म्हणजे तुझ्या वरच गेलो. आणि तू देवा शपथ तू यायला जा आपलं काय आपलं विषय हो का मसिहा तुझ्यासाठी फक्त हॅलो हो का मसिहा सामने तेरे फिर भी न तू बच पाएगा तेरा अपना हूँ नहीं आखिर तुझको आग लगाएगा आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा कसमें वादे प्यार खास बातें बातों का त्यामुळे तुडवा नको. मी सगळ्यांचे उधर गेले लोक पैसो बोलतात पैसो. ह्याची कशी परिस्थिती माहिती नाच जमू नाही नाच रस्त्यात खेळ दाखवतात ना केली त्याला 10 रुपये फेकत राहतो. मंगलाष्टक म्हणा चल त्यानं तो गजर बाजू लक्षात घ्या. 40 मिनिटामध्ये गजराचा वेळ दिलेला आहे. आपण काहीतरी समाजाला देणं लागतो. नुसती उडवा उडवी आणि सुडवा सुडवी काय नाही. ह्या 40 मिनिटाच्या गजरामध्ये लोके बुवान ह्या समाजाच्या दृष्टीने एखादं जरी वाक्य चांगलं दिलं असत तरी त्याचा मागाचा समाधान वाटलं असतं. लक्षात पैशासाठी माणूस किती लाचार होता याचं जिवंत उदाहरण. आज 40 मिनिटं मस्त टायमिंग दिलेलो होतो की गजराच्या माध्यमातून काहीतरी त्यांना ते फरमाईशी वाढवल्या. असू दे फरमाईश अजून तुझा आवाज किंवा सगळ्यात हो तुमची इच्छा. मी म्हणते तुम्ही सकाळी आता घराकडे घेऊन नाही ना सकाळ तुमची इच्छा आहे माझा तो विषय नाही. पण आपला जो मेन गाभा आहे लक्षात घ्या. डबल वारीमध्ये गजरा गाभा आहे आणि त्या गजराच्या माध्यमातूनच आपण एका दुसऱ्याला काहीतरी विषय आपण देऊ लागतो बुवा. बरोबर ना. आणि का देऊ काय नाही मी पण येणार आनंदाने. हो तुम्ही त्या पद्धतीत घेऊन जाऊ काय पैसे देत नाही हो तुम्ही. हा तुम्ही माझे मित्र बरोबर गपचूप येणार. तुमच्या माहितीसाठी विषय सांगतो की हाय शाप कोणाक कसो बागतात आणि आपण नाही पूर्वी शाप दिले कोणी कोणाक ते तो आपल्यात फक्त पुरावा देवतो लागतात. पण आताच्या या युगात कलियुगात सुद्धा आपण बघतो तो शाप बाजूचा लागलो ना तो कुत्र्यांका बांधलो बघा. कुत्र्यांका द्रौपदी जेव्हा स्वयंवरातून जिंकला ना कोणी अर्जुनाने जिंकला तेव्हा तो कुंती मातेचे सगळे 5 पांडव भेटी केले आणि त्यांनी सांगितलं आई बघ तुझ्यासाठी काय आणलंय का बघ प्रसाद. त्या औषध भुतूर बघू ना तिनं भुतूसून सांगलं हाडलं ना प्रसाद तर 5 जणांनी वाटून खावा भावानी.
स्थानिक गावले आणलेल्या द्रौपदी. पण श्रीकृष्णाने सांगितलं नाही आईचा शब्द खोट यायची नाही म्हणून 5 भावांनी वाटून घेतलेली ती द्रौपदी. आता 5 भावांनी वाटून दिल्यानंतर 5 भावांका चांगलं सगळं हक्क मिळावं, सगळ्यांच्या सहवासात ती राहावं पाहिजे. प्रत्येकाक वाटून दिला गेला, एक वर्ष जे काय असेल तो वाटून दिला गेला. आणि सांगितलं एक भाव असताना तिच्या बरोबर तिच्या त्या खोलीमध्ये कोणी जायचं नाही. ओळख म्हणून शॉर्टकटमध्ये सांगतो, ओळख म्हणून काय ठेवायचं, प्रत्येकाने आपलं चप्पल बाहेर ठेवायचं. म्हणजे एखादा तो आतमध्ये असला तर दुसऱ्या भावाने जायचं नाही. चप्पल बघितलं की बाबा भीमा किंवा धर्मा कोण हात समजला. नेमकं काय झालं, त्या चप्पल तो कुत्रो येलो खेळत खेळत आणि त्या कुत्र्याने उचलून नेल्या. आणि असा होता की जर कोण असा असताना खोलीत जर त्या रूम मध्ये कोण आला तर त्याला 1 वर्ष अरण्यात जाऊची शिक्षा होती. आणि नेमकं अर्जुन एका ब्राह्मणाच्या गायी चोरीला गेलेल्या होत्या म्हणून धावत धावत आपला जो धनुष्य आहे तो त्या खोलीमध्ये होता तो घेण्यासाठी गेला. बघितलं तर चप्पलला हय नाही कोणता म्हणून त्याला वाटलं भुतूर कोण नाही. गेलो भुतूर तर जे काही चाललेलं होतं ते सोडा विषय, त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. मग तेव्हा त्या द्रौपदीने शाप दिल्यान, चप्पल नेल्यान कोणी तर कुत्र्याने नेल्यान. मग त्याच्यामुळे तो अर्जुन आतमध्ये गेलो. त्यानं सांगितलं अर्जुना तू माझं हे बघितलं पण ज्याच्यामुळे गेलंस, ज्याच्यामुळे तू आतमध्ये आलास, प्रवेश केलास, त्या प्राण्यात लोक उघड्यावरती बघतील, लक्षात घ्या. म्हणून आपण कुत्र्यांचं जे काय विषय बघतो ते रस्त्यावर बघतो, तो त्या द्रौपदीचं लागलेलो शाप आला, लक्षात घ्या. ह्याचा हाय म्हणतो. आणि हे विषय भजनाच्या माध्यमातून गेले पाहिजेत. बुवांनी सांगितलं त्याचं फोट हे काय करताय, बस एकमेकाची फक्त ह्या काय ह्या येणार नाही त्याचा त्याच्या पलीकडे काय नाही. मंगलाष्टका आणि ते काय पुसते पाणी तुका राग येतो. आता तू चिड काही विषय नाहीये पण तुका तो धाऱ्या आणलो ना हे दिन्या तुका काय काय बघता खाली तू हे सांगतो मी काय खाली बघत नाही म्हणून तू सांगतो ना हे मी माझ्या हातात पेन सुद्धा घेत नाही. मग तुका ती लाज नाही. आणि कॅनडा काय रे तुका काय वाटतं की म्हणजे तू सांगशील ती पूर्व दिशा मी मानून चालतं तो सोड त्याचा सोड मी मानून चालणार काय. तू सांगशील ती पूर्व दिशा असं होईल कधी. मग तू येतो शानो लागान गेलं असं नाही. बुवा त्याला पांडुरंगाच्या बाबतीत ह्या विषयाच्या बाबतीत कधी खोटं सांगायचं नाही. असेल म्हणजे माझ्यात ना खरा माझ्यात खरा काय का म्हणजे कुल्या छान लावाने मागा बैल म्हणा असं जमत नाही. बुवा तू बोलतो की तू थोडंसं भजन कर ना. तो सांगता आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे पण भजन नाही, तो आज बोला का नाही पण बोलता. मग थोडंसं बुवा दिलं पाहिजे ना आपण. प्रयत्न वेगवेगळे मगाशी तुका रुपवून सांगितलं मी म्हणतोय काही म्हटलं तू सांग बघू 2 मिनिटं देऊन जमाता नाही तर म्हणा बघा वेळा वाकडा काहीतरी त्याने कोणी काही दिलेलं नाही की 23 रुपये ठीक आहे माहिती नसेल त्याला कारण तो स्वतःचाच सगळा काढता. तुका ती सवय आहे तू दुसऱ्याचा कधी वापरीत नाही. आणि तू माझे गुरु होतलं तुझी तेवढी विद्वत्ता माका देण्या इतक्या तुझ्याकडे हा का माका देण्या इतक्या तुझ्याकडे हा असं तो पाय धरतो मी. अरे दत्तगुरूंनी 24 गुरु केले आम्ही 1-2 केले तुझ्या आणि त्याच्यात भर होणे तुझ्या इतका पाया पडाव काय मी. तुझं गुण चांगला तो घेतला म्हणजे तू माझा गुरु झाला ना. ह्याचा कसा ह्याचा गुरु कोण नाही जो वरच्या पट्टीतलो मी तुमच्या सगळ्यांच्या वर पट्टी नाही आपण तसं म्हणणार नाही. तो एक लक्षात घ्या. तो उलट एक लक्षात घ्या कोरोनामध्ये प्रामाणिकपणे सांगतो बुवानं कोरोना सुद्धा झाला होतं पण सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या तर कृपा आशीर्वादाने बुवा वाचलीत लक्षात घ्या. नाहीतर ते डेरवणला चिपळूणला ॲडमिट होते असं नाही म्हणणार मी. मग ही तुमची सगळ्यांची पुण्य आमका अजूनपर्यंत लोकांनी टिकवले नाही. हो मग अशी सांगता मी लहान आहे तुमच्या दोघांपेक्षा पण बुद्धीत काय कमी आहे का. हे दोघजण एका वर्गात तसे एका वर्गात दोघजण आणि इन्स्पेक्टर आणि परीक्षा होती स्कॉलरशिपची मग ते इन्स्पेक्टर दिले वर्गात. गुरुजी म्हणतात आमच्या वर्गात एकापेक्षा एक हुशार एकापेक्षा इन्स्पेक्टर नाही. हो जरा ऐका होतो हो इन्स्पेक्टर वेगळा आणि इन्स्ट्रक्टर वेगळा डिफरन्स बिटवीन स्पेलिंग ओके. त्यामुळे आमच्या प्रोनाऊन्सिएशनकडे लक्ष देत. अरे विचार असे मांडा ना की समोरच्या माणसाने आपल्या विचारावर विचार केला पाहिजे लक्षात घ्या. नाही तर ह्यो बोललो मी तो बोललो तसला आमचा बोलणार नसता. ह्या ऐकून घ्या तुम्ही. हे दोघं एका वर्गात
इन्स्ट्रक्टरने ठरवलं की आपण याची परीक्षा घ्यायची. गुरुजी म्हणाले आमच्या वर्गात सगळ्यात वरच्या पट्टीतलो हा तो ह्यो. त्यांनी साधा प्रश्न विचारले नाही त्या इन्स्ट्रक्टरने, अरे 25 अधिक 25 किती? ह्याचा पहिला बोट वरती कारण ह्यो वरच्या पट्टीत. ह्यो काय करी वर करी परत खाली करी. त्याचा स्वतःवर विश्वास नाही. म्हणजे काय नेमका कॅनडा काय कानडा? बुवा हे सांगूता नाही तर तुम्हाला दाखवता नाही तर बॅक पांडुरंगाबद्दल विषय तुझ्या माहितीसाठी सांगतोय. आणि तू काय 4 लोकात जर तो चुकीचा शब्द म्हणातो नसत तुझ्या फोन करून सांगितलं तरी माका आता मान्य. पण खोटं सांगू नको. युट्यूबच्या माध्यमातून खोटं नको जाऊ दे हे माका म्हणूचा. लोक खोळे म्हणतले की या गुंड्यात माहिती असं गुंड्यात पण त्या काय विषय का नाही देऊ असं लोक म्हणतले. म्हणून कॅनडा की कानडा तसा हा हुशार कोण हो 25 अधिक 25 किती? गुरुजीने सांगितले की ह्या आमच्या सगळ्या वर्गात नाही हो विषय कॅनडा आणि कानडासाठी ह्या आमच्या सगळ्या वर्गात हुशार 1 नंबर तो म्हणजे जो संगीत बुवा म्हणजे संगीत लोके. हे बाळा सांग रे 25 अधिक 25 किती? सांगता गुरुजी 75. ते इन्स्ट्रक्टर सांगत हो तुम्ही गुरुजी सांगताय की सगळ्यात हुशार हा मुलगा आणि हा 25 अधिक 25 75 सांगतोय. दुसरा तो खालीवर ते गुरुजी सांगतो ह्याला तरी 75 सांगल्या. ते साहेबांचा साहेब हो तरी 75 थांबलो. ह्याका जर विचारत असतात 150च्या होती गेला नसतो. कॅनडा आता कसं म्हटलं कॅनडा तू का नाही सांगितलं? अगोदर मगाच तर सांग रावणाचा पुरा कर ना. ते का बंदीवान केले कोणी ना तुझ्यात होते ना गट पुरा कर बघूया. माका पण बघूचा झाला. धन्यवाद. गजराच्या माध्यमातून 100% तुम्ही किती कशाही पद्धतीने लोकांचे गजर चालू दे परंतु मी माझ्या गजराच्या माध्यमातून 100% 1-2 विषय फक्त देण्याचा प्रयत्न करणार. नेहमी मी बाबासाहेबांचं ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती मी एक ओळख म्हणतो. त्या बाबासाहेबांवर गाणं घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो. माया बापाहून भीमात उपकारले हार. माया बापाहून भीमात उपकारले हार. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय. माझ्या बापाहून भीमात उपकारले हाय. माझ्या बापाहून भीमात उपकारले हाय. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय. आम्ही खातो त्या भाकरीवर. सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ. जन्मात आलं भीमबा अजून एका गाण्याची फरमाईश आहे.
एखाद दुसरं गाणं म्हण, बरं वाटतं. त्याच्यात प्रेम करूचा लागतात. त्याच्या प्रेमामध्ये तिरस्कार आहोत म्हणजे कंटाळा राग. तुला म्हटलं हो हो मी फार ह्या करते, प्रेम करते तुमच्यावर, म्हणजे तुमचं सगळं मला आवडतं. पण सुरुवातीला काय सांगाय, काट मारणार उद्यापासून. म्हणजे केदू वर्गाचा पट्टी गाव सगळ्यांवर काट मारल्यानंतर एकटो काय करतो हे प्रश्न. गजराला सुरुवात करतो. गजर नवीन आहे, प्रथमच घेतोय, इकडे तिकडे होऊ शकतो. रसिकानो भाविकानो वाट संसाराची नागमोडी. हे कलियुग आहे, त्यामुळे संसार चालवणं ना ही सुद्धा कसरत आहे, लक्षात घ्या. आणि त्या संसारीचं जर दोन्ही चाकं व्यवस्थित असली तरच आपला संसार 100% बरोबर चालणार. एक कोण मोठं असं चालत नाही. भजनी बुवा म्हटल्यानंतर ते प्रत्येक जण आपल्या जागेवर श्रेष्ठ. पण 100% एक मात्र बुवाने सांगितलं की आम्हा दोघांका बघण्यापेक्षा ह्याचा भजन ऐकण्यासारख्या नाही. लक्षात घ्या, गिण्याचं भजन ऐकण्यासारख्या नाही तर बघण्यासारखे असतात. तुझं भजन कोणच ऐकू शकत नाही बाहेर, म्हणजे कॅसेट बिसेट. तुझं भजन बघण्यासारखं. तुझे जे काय हे म्हणजे आवा काय आवाज तुला होतो ना बाहेर, सुरुवातच तुझी भारी असतात. काय तुझं बोलणं बिलणं ह्या बघण्यासारख्या, ऐकण्यासारख्या मुळीच नाही. ह्याचा कसा हो तानसेन ऐकण्यासारखं भजन आणि तर खरा तो कित्येक म्हणजे त्याला काय काय सांगतात प्रत्येक बारीत. बघा मी मंगलाष्टक म्हटल्यानंतर म्हणजे ज्यांचं लगीन जावक नाही त्यांना म्हणजे असं माठवात उभं राहिल्यासारखं वाटतं, माळ घेऊन राहिल्यासारखं वाटतं. आज 5 वर्ष सांगता, तो 5 वर्ष ह्याच सांगता. म्हणजे किती लोकांका तू निर्वशी ठेवलं तू लोकांका हाव दाखवतोस. ह्याच्यातले आज बघून गेलं ना, ह्याच्यातले 10 पोरगी असे बुवा त्यांचा बायोडाटा घे आणि तिकडच्या बाजूला असली तर त्यांचं ठरवून देणं लग्न. म्हणजे ही चांगली गोष्ट ठरा, ह्या त्यांच्यासाठी उपयोगी आहे. काय देणार नाही हे काय देतो, हे काय वाय साधारण काय झालं काय हे गाण काढून सुरुवात केली. समाजात आपण देताना काय कुठे आणि तू नाही येणं माझं काही विषय. हो तुझ्या वेळात आम्ही गेलो ना. अच्छा जा तुझेच विषय. आज तू उठार नाहीस, बरा केलंस बरोबर. आणि आज तुला खरं सांगतोय, ठरवलेलं होतं तू नेहमी म्हणजे गजर चालू असताना तू उठायला जातो. आज जर तू उठायला गेला असतंस, मी प्रामाणिकपणे सांगते तेव्हा म्हणून ठरवलेलं होतं, तू आज जर उठान गेला आमच्या गजरावरता, आम्ही तुझ्या गजरावरता थांबणारच नसतो. काय एक लक्षात घ्या, भाई कोण धुतल्या तांदळातून आहे, लक्षात दिला गरजच आहे. आणि तशी जर गरज नसती तर ती हो रत्ना घुसवून काढले ना, त्याच्यात ती मदिरा राहिली नसती जन्मात बरोबर. ती मदिरा चांगल्यासाठी होती आणि आता त्याचा अतिरेक झाला म्हणून लोक दारुडे झाले. लक्षात घ्या बरोबर ना. कोण हा धुतल्या तांदळाचो, मी म्हणतो मी पण नाही धुतल्या तांदळाचो बरोबर ना. पण त्या एखाद्या व्यसनाचा अतिरेक होता नाही आणि अतिरेक झाल्यानंतर द्रौपदीची साडी सुटली ह्या पण तुम्हाला माहिती आहे. लक्षात घ्या हो बरोबर ना. विजय पटत तुका काय लोक बोलतात बघ, पण तुझा मित्र असेल मी मित्र. रसिकानो भाविकानो वाट संसाराची नागमोडी, वाट संसाराची नागमोडी. हरिनामाची लावण गोडी जीवनाची चालवावडी. हरिनामाची लावण हरिनामाची लावण गोडी जीवनाची. रसिकानो भाविकानो
गोडी जीवनाची कालवा राम नामाने दगड भरले पाप वाल्या कुळाचे हरले राम नामाने दगड भरले पाप वाल्या कुळाचे हरले जीवन अहिलेचे उद्भरले हरिनाम हे श्रेष्ठ ठरले वाल्याकुळाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे परंतु अहिल्याची गौतम ऋषींची पत्नी चालू ठेवली होती गौतम ऋषींची पत्नी अहिल्या इंद्र आणि तिच्या समवेत ऋषीमुनी इकडे तपश्चर्येला बसलेले असताना तिच्या समवेत टाळे करायला सुरुवात केली आणि एकाच शरणगृहातून बाहेर येताना गौतम ऋषींनी पाहिलं आणि तिला शाप दिला त्या अहिल्याला आणि सांगितलं जा तू मृत्यूलोकात शिळा होऊन पडशील आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचा पाय तुला पदस्पर्श होईल त्यावेळेस तुझा उद्धार होईल असा शाप त्याने दिला म्हणून अहिल्या शिळा होऊन पडली आणि प्रभू रामांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला म्हणून म्हणजे बघा जीवन अहिल्याचे उद्भरले हरिनाम हे श्रेष्ठ ठरले रामदूत हनुमंत प्रभु रामाची दरगाही थोडी प्रभु रामाची दरगाही थोडी हरी रामाची लावण गोडी रसिकानो भाविकानो रसिकानो भाविकानो वाट संसाराची नागमोडी वाट संसाराची नागमोडी हरी रामाची लावण गोडी जीवनाची कालवा द्वापर युगात वाढले पाप मारले कौरव रूपीचे साप किती सांगावा पांडव प्रताप होता पाठीशी विश्वाचा बाप त्यांच्यापेक्षा हे मायबाप प्रेक्षक ठरवतील कोण भिन्न जागा राहतो वाद्यकार क्रिया हिंदू क्रिया आणि लोकक्रिया तो प्रेक्षक ठरवतील लक्षात घ्या किती सांगावं प्राणो प्रताप होता पाठीशी विश्वाचा बाप धाव ऐकून आला धाव धाव ऐकून आला धाव धाव ऐकून आला धाव द्रौपदीला पुरवली साडी द्रौपदीला पुरवली साडी हरी रामाची लावण गोडी नामदेवाची भक्ती मोठी नाम विठ्ठल त्याच्या ओठी नामदेवाची भक्ती मोठी नामदेवाची भक्ती मोठी नाम विठ्ठल त्याच्या ओठी उभा जना सखुजा पाठी तुकोबाची तारची पोटी जनाबाईची धुणी धुवायच्या बरोबर ना पांडुरंगाची म्हणजे तुकोबाची पोथी त्या पांडुरंगाने वाचवली कारण एवढी भक्ती
त्या तुकोराम महाराजांची त्या पांडुरंगावर होती, लक्षात घ्या. आणि आपण देवाचा कुठला कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी नारळ घेऊन जातो, केळी घेऊन जातो आणि त्या 10 रुपयाच्या किंवा 20 रुपयाच्या किंवा 30 रुपयाच्या नारळाच्या बदल्यात आपली मागणी केवढी मोठी असते, लक्षात घ्या. एकही माणूस आता देवाच्या समोर जात नाही आणि देवा सुखी ठेव मला आणि दुनियेला सुखी ठेव असं कधी सांगत नाही. प्रत्येक माणसाची काय नाही काय इच्छाच मागून जातो की मी ते म्हणणार की बुवा ह्या दोघांपेक्षा माझा भजन बरा उपाय, जो म्हणतो त्या दोघांपेक्षा माझा बरा उपाय, जो म्हणतो त्या दोघां म्हणजे एकही माणूस ईर्षेशिवाय जात नाही. सत्य त्रेता कली आणि द्वापार युग चालू आहे. सत्य त्रेता द्वापार आणि कली, आता हे कलियुग चालू आहे. प्रत्येक जण आपल्या कर्मानुसार मरणार, लक्षात घ्या. म्हणून तर आता हा कोरोनाला 1.5-2 वर्षात कालपासून परत मुंबईला 144 लागले, 144 परत लागले. एखाद्याचा एकुलता एक मुलगा गेला ना तर त्याला अग्नी बापाला द्यावा लागला, ती मोना बापाला त्याचं प्रेत सुद्धा दिसलं नाही. बाप एखाद्याचा गेला, आई गेली तरी एकुलत्या एक मुलाला आपल्या आई वडिलांचं साधं दर्शन सुद्धा घेता आलं नाही. एवढा जबरदस्त ह्या कलियुगात याहीपेक्षा अनेक प्रसंग येतील. परंतु याच्यातून जर आपल्याला तरुण जायचं असेल तर मायबाप प्रेक्षको त्या नामस्मरणाशिवाय दुसरा धंदा नाही. मग मजाही तात्पुरती आहे हो. त्या अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की हे श्रीकृष्णा, इथे भजन कीर्तन प्रवचन कशासाठी पाहिजे? हे मौज मजा करणारे ते सुद्धा परमेश्वराच्या चरणाशी लीन होणार. मग असं असताना हा सप्ताह भजन कीर्तन प्रवचन कशाला पाहिजे? तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं, पार्था अर्जुना ऐक, जेव्हा मांजर आपल्या पिल्लाला पकडते किंवा मांजर उंदराला पकडते, ज्या दाताने उंदराला पकडते, आपलं भक्ष पकडते, त्या दाताने उंदराचे तुकडे तुकडे करून ती मांजर खाऊन टाकते. पण त्याच दाताने जेव्हा स्वतःच्या पिल्लाला पकडते, एका जागेवरून दुसऱ्या जागी नेते, तेव्हा तेच उंदराचे फडशा पाडलेले दात त्या मांजरानं आपल्या पिल्लांना साधा स्पर्श सुद्धा करत नाहीत. हाच फरक नेमका आहे. जे मौज मजा मस्ती करतात ते मेल्यानंतर इथे धडपडत राहतले आणि जे परमेश्वराचं नामस्मरण प्रवचन करतात ते परमेश्वराच्या चरणापर्यंत लीन होणार. त्यांचा काहीतरी मार्ग सापडतो, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने आपण दुनियेत वागताना काय करतो? कावळ्यात आपलं बाप दिसतात, बापाक जिवंत असेपर्यंत आपण रिस्पेक्ट देत नाही, पण मेल्यानंतर फक्त ती वाडी लोकांच्या समोर तेरा हे वडे काय तर जिलेबी लाडू म्हणजे कावळ्यात आपल्याला बाप दिसतो, त्या गायीमध्ये आपल्याला माता दिसते. पण मायबाप प्रेक्षको कधीतरी माणसात माणूस बघायला शिका आणि तो जर माणूस तुम्हाला दिसला तर तुमच्यातला माणूस तुम्हाला कळेल, तरच आपलं जीवन सुखी होणार. म्हणून म्हणतो बघा, विठुराया लावी माया, 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 गुरुजनाची मुली तो खोडी, गुरुजनाची मुली तो खोडी, हरिनामाची भावना खोडी, जीवनाची कालवाडी. रसिकानो भाविकानो, रसिकानो भाविकानो, वाट संसाराची नागमोडी, वाट संसाराची नागमोडी, हरिनामाची लावून होडी. शेवटचं कडवं आहे गजराचं. बुवा गुरु सांगे दिन राती, जप माणूस किती नाती, बुवा गुरु सांगे दिन राती, जप माणूस किती नाती, नका गर्वाने फुगवू छाती, नर देहाची होईल
या भजन क्षेत्रामध्ये पुणे तुषारकी महाराज नाही, एकापेक्षा एक बोलती किती पडलेले आहेत लक्षात घ्या. हा तुमचा मायबापेक्षा तो हा तुमचा कार्यक्रम आहे. त्यामुळे तुमचा कार्यक्रम जर तो शेवटपर्यंत म्हणजे सार्थकी लागला पाहिजे तर ती तुमची जबाबदारी आहे. आम्हा बुवा लोकांची बारकेकर बुवांचं नाव ऐकलं, लोके बुवांचं नाव ऐकलं, गुंडू बुवाचं नाव ऐकलं, लांबून लांबून लोक फक्त बारीचे बॅनर पडले ना की लोक धावून येतात. आणि आजचे लोक ते तुमच्यासाठी बुवा खूप लांबून लांबून लोकांना कित्येक लोकांची बोल वागते करा ना हो आम्ही येणार. पण ते लांबचे लोक असतात ते काही लोक म्हणजे वेळेअभावी ते निघून जातात. परंतु हा कार्यक्रम तुमचा आहे. तो कार्यक्रम जर सार्थकी लागला पाहिजे म्हणजे पूर्णपणे झाला पाहिजे तर ती जबाबदारी तुमची आहे. तुम्ही थांबून तो कार्यक्रम सार्थकी लावला पाहिजे लक्षात घ्या. नाही तर काही ठिकाणी समलाप करतोय तुमच्या मंडळाला की अतिशय शुद्ध चांगलं नियोजन केलात तुम्ही आणि शांत चित्ताने तुम्ही ऐकताय. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या ह्या मंडळाची तुमच्या गावातील लोकांची एकजूट चांगली आहे. कारण ती ग्रामदेवतेला तुम्ही मांडताय, तिथे गेल्यानंतर तुम्ही नतमस्तक होत आहे. नाहीतर मी मोठं करून काय उपयोग नाही, छाती पुढे काढून तुम्ही आपटाच मारताल असं लक्षात घ्या. त्यामुळे तिथे त्या परमेश्वराजवळ जा आणि त्या परमेश्वराला सांगा, हे परमेश्वरा माझ्या आईच्या मनातील इच्छा पूर्ण कर. एवढं जरी वाक्य बोललात ना तुमच्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार लक्षात घ्या. कारण जी आई आहे ती प्रत्येक आपल्या मुलासाठीच मागत असते, मुलासाठीच मागत असते. पण काही लोकच असे या व्यसनापायी एवढे लोक बरबाद झालेले आहेत की सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ढुसूनच असतो तो. त्यावेळेस ती घरची स्त्री म्हणतात की हो माणूस जर मेलो असतो तर बरा झाला असता, माझा संसार सुखी झालो असतो. अशा पण काही स्त्री आहेत. आणि काही अशा आहेत की नवरा आपला किती दारू पिवत तरी पण ती म्हणणार नाही ॲक्च्युअल आज प्रत्येकाच्या आज कमी आहे. कारण त्या बाईला माहिती आहे जोपर्यंत माझा नवरा माझं कुंकू माझ्या जागेवरती आहे तोपर्यंत माझ्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणाची हिंमत होणार नाही. काय एकदा का जर माझा नवरा गेला तर माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या समाजाचा बदलणार. हे कलियुग आहे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने आपण व्यसनी किती व्हावं या प्रत्येक माणसांना आपण कुठेतरी भान ठेवून चाललं पाहिजे. मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही, हे प्रत्येक माणसाने ते समजलं पाहिजे. म्हणून म्हणतोय बघा, नका गर्वाने फुगवू जाती नरदेवाची होई समाधी. इतराही कोण पाहिल, इतराही कोण पाहिल, इतराही कोण पाहिल. बांधलेली ती बंगला गाडी, बांधलेली ती बंगला गाडी. रसिकानो भाविकानो हरिनामाची वाट संसाराची लागमोरी.